थांब, ही एक चूक 90% तुझं आयुष्य खराब करत आहे. आज ऐकलं नाहीस तर कधीच तुला ही संधी मिळणार नाही. तुला खाली खेचणाऱ्यांचा शेवट आता जवळ आला आहे. होय माझ्या लेकरा, घाबरू नकोस. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. वाईट लोक बोलण्याने जर सुधारले असतील तर भगवान श्रीकृष्णांनी महाभारत होऊच दिलं नसतं. माझ्या लेकरा, तुझ्या आयुष्यावर तू कधीच नाराज होऊ नकोस. कारण जसं तू आयुष्य जगत आहेस तसं कोणाचं स्वप्न आहे. होय माझ्या लेकरा, आज तुझी चिंता कायमची दूर होणार आहे. माझ्या बाळा, तुझं मन दुःखी आहे मला माहीत आहे. पण तुझं सर्व दुःख आता दूर केलं जाणार आहे. कारण आता साक्षात स्वामींचे आशीर्वाद तुला मिळणार आहेत. जेव्हा तुझं मन दुःखी असेल तेव्हा तू कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिही आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब कर. माझ्या लेकरा, बघ आता तुझे शत्रू तुझ्या पायाशी लोळण घेणार आहेत. कारण आता त्यांना त्यांच्या केलेल्याचा पश्चाताप होणार आहे. होय माझ्या लेकरा, बघ आपलेच लोक जेव्हा आपल्या जीवनात धोका देतात तेव्हा सगळ्यात जास्त आपल्याला त्रास होतो. म्हणून बाळा, दुःख आणि अडचणी असतील तर त्यावेळेस हा व्हिडिओ तुला नक्कीच उपयोगाला येणार आहे. तुला तुझ्या जीवनातील प्रत्येक ठिकाणी खूप उपयोगी पडणार आहेत. जीवनातील प्रत्येक अडचणीत हे स्वामींचे दिव्य उपदेश तुला मार्ग दाखवतील. आणि माझ्या लेकरा, बघ या गोष्टी तुला जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. माझ्या बाळा, तुझ्या सर्व दुःखाचे कारण कोणाला तरी तू आपलं मानणं आहे. तू कधी नीट विचार कर. तुझ्या जीवनातील सर्व दुःख, सर्व अडचणी, सर्व चिंता त्याच ठिकाणाहून येत आहेत जिथे तुझी आपलीपणाची भावना आहे. हे माझा आहे, ते माझा आहे, हा व्यक्ती माझा, हा अमुक माझा. आणि याच भावनेतून तुझ्या जीवनात दुःख सुरू झाले आहे. एका व्यक्तीकडे खूप मोठा वाडा होता. त्याने आयुष्याची सगळी संपत्ती लावून तो वाडा बांधला. आसपासच्या शहरातील अनेक लोक त्याचा वाडा पाहायला येतात. अनेक मोठे व्यापारी ते वाडा विकत घेण्याचा प्रयत्न करतात. तो वाडा त्याचा अहंकार होतो. त्याच्या जगण्याचे ते कारण होते. त्याला त्या वाड्याचा खूप मोह होता. एक दिवस त्या वाड्याला आग लागली. तेव्हा तो बाजारात गेला होता. घरी परतल्यावर त्याने पाहिले की त्याचा वाडा आगीत जळत आहे. स्वतःचे घर आगीत जळताना पाहून त्याला इतके दुःख झाले. त्याने म्हटले, जर हा वाडा राहणार नाही तर मीही जिवंत राहणार नाही. जर माझा वाडाच जळत आहे तर मी जगून काय करणार. तोही त्या आगीत उडी मारण्याचा प्रयत्न करू लागला. तेव्हा कोणीतरी त्याला थांबवले आणि म्हणाले, अहो, हा जो तुमचा वाडा आहे याचा सौदा कालच तुमच्या मुलाने कोणासोबत तरी केला आहे. आणि पहा, आता हा वाडा तुझा नाही. जेव्हा त्याला कळले की हा आता वाडा माझा नाही, तो दुसऱ्याचा झाला आहे, तेव्हा त्याची सगळी चिंता संपली. इतर लोक जळणारा वाडा पाहून जसा तमाशा बघत होते तसाच हाही माणूस उभा राहिला. इतक्यात त्याचा मुलगा आला. तो आपल्या मुलाला पाहून खूप प्रसन्न झाला. त्याला आशीर्वाद देत म्हणाला, तुझ्यासारखा मुलगा खूप भाग्याने मिळतो. तू तर आज माझे जीवन वाचवले. आज या घराला आग लागली आहे आणि तू कालच याचा सौदा केला. तेव्हा त्याचा मुलगा त्याला म्हणाला, पिताजी, मी या वाड्याचा सौद्यासाठी बोलायला गेलो होतो, पण सौदा अजून पक्का झालेला नाही. जेव्हा वडिलांनी हे ऐकलं, अजून सौदा झाला नाहीये, तेव्हा ते पुन्हा रडू लागले, छाती पिटू लागले. वाडा तोच आहे, माणूस तोच आहे, पण जेव्हा वाडा माझा असतो तेव्हा तो दुःखही देतो आणि आनंदही देतो. जेव्हा तो माझा नसतो, त्याच्याशी माझे कोणतेही नाते नसते, तेव्हा सगळे दुःख संपून जाते. हेच जीवन घडते आणि आपण कोणत्याही ठिकाणाला, कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही नात्याला, कोणत्याही कामाला आपले मानतो, माझे मानतो, तेव्हाच सर्व दुःखांची सुरुवात होते. प्रत्येक अडचणीची सुरुवात होते. म्हणूनच तुम्ही ज्याला आपल्या जगण्याचे कारण मानता, ज्याच्याशिवाय मी जगूच शकत नाही असे म्हणता, ती गोष्ट, ती व्यक्ती, ते काम तुम्हाला खूप दुःख देते. आणि पहा, हा वाडाच काय, माणसांचं पण पहा. आपण एखाद्याला खूप जीव लावतो, प्रेम करतो आणि समोरच्या व्यक्तीला वाटतं की अरे, हा माझ्याशिवाय राहू शकत नाही. आपली कमकुवत बाजू त्याला माहीत असते आणि त्याच गोष्टीचा तो गैरफायदा घेत असतो आणि आपल्याला प्रत्येक वेळेस तो टॉर्चर करत असतो, मानसिकरित्या, भावनिकरित्या.
म्हणूनच कोणालाही जीव लावा, पण स्वतःचा जीव राखून. सहमत असाल तर होय स्वामी आई, मी तुझंच बाळ आहे असे टाईप करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या लेकरा, चिंता सोड. चांगले वाईट केलेले कर्म तुला भोगावेच लागणार आहे. तू कोणतेही काम केलं असेल तर त्याचे फळ तुला नक्कीच तसेच मिळणार. जर तुझे कर्म चांगले असतील तर नकळतपणे कोणत्याही अडचणीच्या वेळी तुझे ते चांगले कर्म तुला त्या संकटातून वाचवेल. जर तू वाईट कर्म केले असतील, तर पाप केले असतील, तर त्याची शिक्षा तुला नक्कीच मिळणार आहे. तो माणूस कितीही लपून कर्म करो, तो कितीही चालाक असो, पण म्हणतात की या परमेश्वराच्या, ईश्वराच्या सर्वत्र कॅमेरे लागलेले आहेत. आपल्याला प्रत्येक कर्मावरती प्रकृती, तो परमात्मा आपली दृष्टी ठेवतो. आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब तो देत असतो. म्हणून बाळा, काही झालं तरी मला कोणी पाहत नाही असं तू म्हणू नकोस. वरचा करता करविता सर्व काही पाहत आहे. माझ्या लेकरा, बघ, आता तुला वाटत असलेलं सर्व काही तुला मिळणार आहे, कारण हा सध्याचा क्षण तुझा आहे. जर तू तुझे मन आणि बुद्धी उद्या किंवा गेलेल्या काळात गुंतवून ठेवशील तर लक्षात ठेव, तू कधीही आनंदी राहू शकणार नाही. जर जीवनात आनंदी राहायचं असेल तर आजमध्ये आणि याच क्षणामध्ये जगायला शिक. होय माझ्या लेकरा, जे तुझ्यासोबत अधर्म करतो, पाप करतो, चुकीचं वागतो, त्याला त्याची शिक्षा जरूर द्यायला पाहिजे. जर तू त्याला सहन करता तर तो तुझ्यासोबत आणखी वाईट वागतो, तर तू त्याला सहन केले तर तू त्याच्या पापात भागीदार होशील. अर्जुन जेव्हा भगवान श्रीकृष्णांना म्हणतो, ज्यांच्यासोबत मी युद्ध करायला जात आहे ते सर्व माझे भाऊ आहेत, माझे गुरुजन आहेत, मी त्यांच्यासमोर शस्त्र कसे उचलू, त्यांना कसे मारू, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले, ज्यांना तू आपले मानतो आहेस ते सर्व अधर्मी, ते पापाच्या बाजूला उभे आहेत, आणि जर तू त्यांचा वध करणार नाहीस, युद्ध करणार नाहीस, तर समाजात आणखी पाप वाढेल. कारण जेव्हा अशा पापी लोकांना कोणी थांबवत नाही तेव्हा ते आणखी जास्त पाप करतात. अगदी तसंच जेव्हा तुझ्यासोबत कोणी चुकीचं वागतो, तुला दुखावतो आणि तू ते शांतपणे सहन करत राहतोस, तेव्हा समोरच्या व्यक्तीला आणखी जास्त बळ मिळतं. तो तुला कमजोर समजू लागतो आणि तुझ्यासोबत चुकीचं वागतो, आपला हक्क समजू लागतो. पण जेव्हा तू त्याच्या त्या चुकीच्या वागण्याला, त्याच्या अधर्माला थांबवतोस, त्याचा विरोध करतोस, तेव्हा तो आपल्या मर्यादेत राहायला शिकतो. हे कलियुग आहे. या जमान्यात तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर तुम्हाला स्वतःचे रक्षण स्वतःच करावे लागेल. कोणी तुमच्यासोबत चुकीचे वागले तर ते कधीही सहन करू नका, उलट त्याचा सामना करा. तसंच तुमच्या घरातही राहतं. तुम्ही सगळ्यांना जीव लावता, सगळ्यांना आपलंसं मानता, पण तुमची काळजी कोणीही घेत नाही. सगळे येणार तुम्हाला नावे ठेवणार, सगळे येणार तुम्हाला हिणवणार आणि तुमच्या मनाला दुःख देणार, इजा देणार. तुमची काळजी कोणीही करणार नाही. म्हणूनच तुम्ही चुकीचे, पापाचे भागीदार बनू नका. जागच्या जागी उत्तर द्यायला शिका. कोणावरही, कोणत्या गोष्टीवरही अतिमोह तुम्ही कधीच करू नका. ज्याच्यावर तुम्ही सर्वात जास्त मोह लावाल, बघा, तो तुम्हाला नक्कीच दुःख देणार आहे. म्हणून प्रेम करताना सुद्धा तुम्ही 10 वेळा विचार करा, जरी ते आपले जवळचे असले, रक्ताचे असले. मोह, प्रेम तुम्ही करत राहता आणि कोणाच्या तरी मागे मरत राहता. मोहामुळेच तुम्हाला अनेकदा आपला अपमान देखील सहन करावा लागतो आणि अनेक लोकांना मोहामुळे आपला अपमान दिसत सुद्धा नाही, की समोरची व्यक्ती माझा आदरही करत नाही आणि मी त्याच्या मागे वेड्यासारखी धावत आहे. मोह तुमच्या डोळ्यांवर अशी पट्टी बांधतो की तुम्हाला सत्य आणि असत्य दिसतच नाही. तुम्हाला त्या व्यक्तीचा चेहरा दिसत नाही. तुम्ही जे पाहता, जे ऐकता, त्यावर विश्वास ठेवता. मग तुम्हाला कितीही वेदना मिळत असोत. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीला नीट समजावून घ्यायचं असेल तर सत्यता जाणून घ्यायला हवी. तर त्यासाठी हे खूप आवश्यक आहे की तुम्ही लवकरात लवकर त्या मोहातून बाहेर या. वास्तविक पाहता ना ते दुःख देत नाही. तुमचा मोह, प्रेम तुम्हाला दुःख देतो. ज्या दिवशी तुमचा मोह संपेल त्या दिवशी तुम्हाला कोणत्याही नात्यातून कोणतेही दुःख मिळू शकत नाही, कारण मग तुम्हाला कशाचाही फरक पडत नाही. म्हणून तुमच्या आयुष्यातील ज्या व्यक्तीवर तुम्ही प्रेम करता ती प्रेम सुद्धा मर्यादित करायला पाहिजे. आपण म्हणतो प्रेमाला मर्यादा नसते,
पण वेळेला मर्यादा असते. एक वेळ तुमची अशी येणार जिथे नाते तुमचं हे फिकट होत जाणार, धूसर होत जाणार आणि समोरच्या व्यक्तीला तुमची काहीच कदर राहणार नाही. तो प्रत्येक वेळेस तुम्हाला अपमानित करणार, तुम्हाला इग्नोर करणार. कारण त्याला माहीत आहे त्याच्याशिवाय तुमचं पान सुद्धा हलणार नाही. आणि ह्याच गोष्टीचा तुम्हाला जास्तीत जास्त त्रास होत असतो. इथे चांगले राहून पण त्रास तुम्हालाच आणि वाईट गोष्टीचाही त्रास तुम्हालाच. म्हणून वेळेवरतीच तुम्ही सावध व्हा. सहमत असाल तर लव्ह यू गॉड असे तुम्ही टाईप करा आणि हा संदेश तुम्ही जास्तीत जास्त जणांना शेअर करा. स्वामी म्हणतात, तुम्ही ते करू नका जे सगळे करतात. तुम्ही ते करा जे तुमच्यासाठी योग्य आहे. म्हणूनच जे तुमचे कर्तव्य आहे, जे तुमच्यासाठी योग्य आहे ते तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही ते कधीच काम करू नका जे जग करत आहे. म्हणूनच अर्जुन अशा भयानक युद्धात पडण्यापेक्षा मी संन्यासी व्हावे ते चांगले आहे असं म्हणतो. तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणतात, संन्यासी होणं तुझं काम नाही, तुझा धर्म नाही. तू क्षत्रिय आहेस. तुझं कर्म, तुझं धर्म हेच आहे की तू अधर्माचा नाश कर आणि धर्माचे रक्षण कर. प्रत्येक मनुष्याचा एक वेगळा कर्तव्य मार्ग असतो, एक वेगळा मार्ग असतो. कधीही त्या मार्गावर जाऊ नका जिथे सगळी गर्दी जात आहे. कधीही ते काम करू नका जे जग करत आहे. सगळे करतात म्हणून आम्हीही करत आहोत. जर तुम्ही तेच कराल जे गर्दी करत आहे तर तुम्हीही त्या गर्दीत कुठेतरी हरवून जाल. पण जर तुम्ही ते कराल जे तुमच्यासाठी योग्य आहे, जी तुमची प्रतिभा आहे, तर जगाच्या संपूर्ण गर्दीत सुद्धा तुम्ही सर्वात वेगळे दिसणार. आणि पहा, नक्कीच तुम्हाला या गोष्टीचा फायदा होणार. सहमत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐका आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. माझ्या लेकरा, जीवनात धोका कोणी बाहेरचं देत नाही तर ते आपले जवळचेच असतात. कारण त्यांना आपली कमजोरी माहीत असते. बाहेरची व्यक्ती तुम्हाला कधीच धोका देऊ शकत नाही. कारण त्यांना तुमच्याबद्दल काहीच माहीत नाही. तुम्हाला कुठे दुःख पोहोचत आहे. पण जो तुमचा आपला आहे, घरचा आहे, जवळचा आहे, तेच तुमच्या पाठीत खंजीर खुपसणार. कारण त्याला तुमची कमकुवत बाजू माहीत आहे. म्हणूनच बाळा, बघ, कितीही काही झालं तरी आपल्या सर्व दुःख सगळ्यांना सांगत बसू नको. बाळा, ज्यामुळे याला वेदना पोहोचेल, याला खाली दाखवता येईल, याला दुखवता येईल, हे कलियुग आहे. यात बाहेरच्या लोकांपासून नाही तर जे आपले आहेत त्यांच्यापासूनच सावध राहावं लागतं. बाळा, महाभारताचे युद्ध 2 वेगळ्या राज्यांमध्ये झाले नव्हते, तर एकाच कुटुंबामधील भावांमध्ये झाले होते. सगळे आपसात एकाच वंशाचे लोक. दुर्योधनाने कितीतरी वेळा विष देऊन भीमाला मारण्याचा प्रयत्न केला. कितीतरी वेळा दुर्योधनाने पांडवांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तो त्याचा भाऊ परका नव्हता, त्याचा भाऊ होता. सगळी भांडणे घराच्या आतच होती. बाहेर कोण लढणार आपल्याशी? घरातच सगळे वाद होतात. म्हणूनच तुम्हाला दुःख फक्त तेच लोक पोहोचू शकतात जे तुमचे आहेत. धोका फक्त तेच लोक देऊ शकतात जे तुमचे आहेत. तसंच रामायणात सुद्धा आहे. घरातल्याच लोकांनी सगळं रामायण घडवलेलं. तसंच महाभारतात सुद्धा. बाहेरच्यांना दोष देऊन बदनाम करण्यात काहीच अर्थ नाही. काही झाले तरी आपण घरच्यांवरती सुद्धा विश्वास ठेवणं काळजीपूर्वक आहे. होय माझ्या लेकरा, ऐकायला थोडंसं विचित्र वाटेल पण हेच सत्य आहे. माझ्या लेकरा, बघ, जेव्हा तू दुःखी असशील तेव्हा तू माझे नाव घे, माझे स्मरण करत राहा आणि तुला त्याच गोष्टीचा फायदा होणार आहे. हे जीवनच रणभूमी आहे. या जीवनात सुख दुःख येत राहतील आणि तुला त्यांचा दटून मुकाबला करायचा आहे. माझ्या लेकरा, तू शांत बसून राहू नकोस. मी लढाई करेल असं नाही बाळा. तू कर्म करत राहा. तुझ्या जीवनाची दोरी सांभाळून ईश्वर बसले आहेत. युद्ध तुलाच करायचं आहे. ईश्वराचे स्मरण करायचे आहे की हे ईश्वरा, मला शक्ती दे, मला समज दे, मला बुद्धी दे, जेणेकरून मी माझ्या जीवनातील सगळ्या लढाई जिंकू शकेन, जीवनात योग्य मार्गावर चालू शकेन. पण तुम्हाला आपली लढाई स्वतःच लढावी लागणार आहे. जे लोक असे म्हणतात की आम्ही काही करू शकत नाही, आम्ही काही करणार नाही, सगळं तो ईश्वर करेल, तर ते आळशी माणसाला पाहून देव सुद्धा घाबरतो. हा काही करणार नाही.
देवाने बुद्धी दिली आहे, समज दिली आहे. ईश्वर तुम्हाला प्रेरणा देतो, शक्ती देतो. पण तुम्हाला आपले रक्षण स्वतःच करावं लागेल. तुम्ही भगवंतावरती अवलंबून राहा, पण हातपाय सुद्धा हलवायला थांबवू नका. म्हणूनच काही झाले तरी वाईट सवय स्वतःला लागू देऊ नका, जी तुमचे जीवन बर्बाद करेल. माझ्या लेकरा, बघ, महाभारताचे युद्ध एका जुगार या सवयीमुळे सुरू झालेले. सगळा खेळ त्या जुगारापासूनच सुरू झाला. जिंकण्याचं असं व्यसन की युधिष्ठिराने आपले भाऊ पणाला लावले, आपली पत्नी पणाला लावली, आपलं सगळं काही गमावलं. अगदी तसंच आपणही आपल्या जीवनात जेव्हा अगदी वाईट सवयी लावून घेतो, कोणतीही वाईट सवय जी तुम्हाला बर्बाद करू शकते, जर तुम्ही ती सोडली नाही तर तुमचे सगळे काही संपून जाईल. याआधी की तुमची सवय तुम्हाला संपवेल, तुम्ही तुमच्या वाईट सवयींना संपवून टाका. आणि सवयच लावायची असेल तर स्वामी नामाची लावा. कारण जो स्वामी नावाचा ध्यास घेतो त्याला त्याच्या आयुष्यात काहीही मागण्यासाठी कमी राहत नाही, उरत नाही. सहमत असशील तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब कर आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांना शेअर कर. हा व्हिडिओ तू हाईप सुद्धा करायला विसरू नकोस. आणि हा व्हिडिओ स्वामींचा आशीर्वाद तुला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांग. स्वामी माऊली तुझ्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.